प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची शांती तुम्हा सर्वाबरोबर असो. देवाची दया सनातन तुमच्या परिवारावर असो. प्रियानो, आपण एक वचन शिकायचं आणि ह्या वचनांचं मनन करायचं की देव बाप आज आमच्याशी बोलणार आहे की विवाहिक जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये परमेश्वराची वस्ती असणं फार गरजेचं आहे. जर त्यांचं कौटुंबिक जीवनामध्ये परमेश्वराची वस्ती नाही आहे तर ते घर पडण्याच्या दिशेला येणार आहे. ते घराला तडा जाण्याच्या दिशेला आहे. मग आज तुम्ही म्हणाल की आमच्या कुटुंबामध्ये देवाची कशी वस्ती येईल? हालेलुया. आमच्या कुटुंबामध्ये देव कसा येईल? आज ह्याच वचनांच्याद्वारे आपण शिकायचं आहे. कारण घर बांधणारी 2 जण असतात. बायबल म्हणतं धार्मिक पुरुष आपलं घर खडकावर असतो, सुज्ञ पुरुष आपलं घर खडकावर असतो, शहाणा पुरुष आपलं घर त्या खडकावर असतो. आणि बायबल म्हणते सुज्ञ स्त्री घर बांधायला लागते. हालेलुया. म्हणजे यांचं दोघांचं आज काम आहे, दोघांचं वर्किंग आहे की धार्मिक पुरुषानं आपला पाया रचायचा आणि त्यावर ती सुज्ञ स्त्रीनं घर बांधायला चालू करायचं असतं. हालेलुया. अशानं घर ते टिकत असतं. जर सुज्ञता नसेल, बायबल म्हणतो मूर्ख स्त्री आपलं घर पाडते. ज्याच्यामध्ये जर सुज्ञता नसेल तर मूर्ख स्त्री आपलं घर पाडते. म्हणजे घरामध्ये भांडणे उत्पन्न होतात, तंटा उत्पन्न होते. तिचं आणि तिच्या पतीचं पटत नाही आणि त्याचा घटस्फोट होतो. आणि अशा तुटलेल्या परिवारामध्ये परमेश्वर राहत नाही. जो कुटुंब परमेश्वरानं जोडलेलं आहे, ज्या पती पत्नीला परमेश्वरानं जोडलेलं आहे, कारण एक वचन म्हणतं देवानं जे जोडलेलं आहे ते माणसानं तोडू नये. जर हे ना देवानं जोडलेलं आहे तर देव त्यांच्यामध्ये येणार आहे. आणि जर देव येणार आहे तर त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादित जीवन होणार आहे, एक चांगलं कुटुंब होणार आहे, प्रकाशित कुटुंब होणार आहे. हालेलुया. 1 पदरी दोर तुटू शकते पण 3 पदरी दोर तुटणार नाही असं वचन म्हणतं. पती, पत्नी आणि परमेश्वर. म्हणून परमेश्वर प्रथम आदामाला घडवलं आणि त्याला उत्तम योग्यतेचा मदतगार म्हणून त्याला स्त्री दिली. आणि आदाम, हवा आणि फक्त परमेश्वर होते त्यावेळेस. हालेलुया. पण तिथं सैतानाने एंट्री मारली आणि त्या पुढे आपण वाचूया म्हणजे समजेल. ह्या वचनातून आपण शिकायचं आहे. परंतु प्रथम सुज्ञ स्त्री, जर मूर्ख स्त्री असेल तर ती कटकटी करणारी असेल, वटवट करणारी असेल, नवऱ्यावर संशय घेणारी असेल, नवऱ्याला आरोतुर करणारी असेल, मूर्ख स्त्री आरोतुर करणारी असेल, नवऱ्यावर हात उगारणारी असेल, पैशाचा योग्य वापर न करणारी असेल, घर न सांभाळणारी असेल तर ती मूर्ख स्त्री आहे. हिच्याद्वारे ती इतरांचा अपमान करणारी, म्हणजे वृद्ध लोक असू दे, घराची लोक असू दे, त्यांचा सन्मान न करणारी असेल तर ती मूर्ख स्त्री आहे. हिचं घर पडणार. हिला देव सुद्धा सहाय्य करणार नाही. धार्मिक पुरुष, बायबल म्हणतं जर त्याच्यामध्ये धार्मिकता नसेल, मूर्खता असेल, पाप असेल तर तो पुरुष पत्नीला मारहाण करणारा असेल, टेन्शनमध्ये दारू पिणारा असेल, पैशाची उधळपट्टी चैनबाज करणारा असेल, प्रत्येकाला आरोतुर करणारा असेल, अपमानित करणारा असेल आणि ह्याचं सुद्धा पाया त्या खडकावर रचला जात नाही. तर बायबल म्हणतं सुज्ञ स्त्री. सुज्ञ स्त्री याचा अर्थ म्हणजे काय? तिला देवाचा मार्ग समजलाय, ती त्या मार्गावर चालत आहे, तिला विवेक बुद्धी, शहाणपणाची बुद्धी, समंजसपण, समजूतदारपण तिला प्राप्त झालेलं आहे. आणि त्याद्वारे ती आपल्या परिवाराला एकवट करत आहे, एकत्र करत आहे, प्रत्येकाची मने सांभाळत आहे, प्रत्येकाला सांत्वन देत आहे, दुःखात असणाऱ्याला आधार देते, आनंदात असणाऱ्याला त्यांच्यामध्ये सामील होते. ती कपट कदापि धरत नाही, ती कुणाचा वाद लावत नाही, एकमेकाच्या विरुद्ध कदापि ती बोलत नाही. ही सुज्ञ स्त्री परमेश्वर म्हणतो की घर बांधते. घर बांधायच्या वेळेला आज जर तुम्ही एक जगिक विचार करायला गेला की शारीरिक घर मनुष्य एक बांधायला काढलेला आहे. पहिला बांधायच्या अगोदर तो काय करतो? प्लॅनिंग करतो, विचार करतो. मी असं घर बांधेन, मी असं बेडरूम करेन, मी असं किचन करेन, मी असा हॉल करेन. आणि त्या घर बांधायच्या वेळेला प्रत्येक मनुष्याला, कारागिरांना तो बोलावून घेतो, गौंड्यांना, इंजिनियर लोकांना,
स्लॅब टाकणाऱ्या लोकांना, फरशी बसवणाऱ्या लोकांना, कलर मारणाऱ्या लोकांना, प्रत्येकाला तो इन्व्हाइट करतो आणि त्याद्वारे तो घर बांधायला लागतो. पण परमेश्वर म्हणतो सुज्ञ स्त्रीमध्ये ही सर्व क्वालिटी देव देतो. तिला बांधकाम योग्य करणं गरजेचं आहे आपल्या घराचं. म्हणजे तिला गवंडी व्हायचं नाही, पेंटर व्हायचं नाहीये. मी आध्यात्मिक भाषेविषयी बोलत आहे. जर घर तिला टिकवायचं आहे, घरामध्ये शांती घ्यायचं आहे, घर तारायचं आहे, तर त्या स्त्रीनं सुज्ञ होणं प्रथम गरजेचं आहे. पुरुषाचं एकच काम आहे, पाया बांधणं, खडकावर आपलं घर रचणं. हालेलुया. कारण पुरुष काय करतो, सकाळी उठला कामाला जातो, आपापल्या नादात, आपापल्या कामामध्ये तो व्यस्त असतो, आपापल्या नादामध्ये असतो तो. पण घरामध्ये कोण असते? स्त्री असते. बायबल काय म्हणतं? वटवट्या स्त्री तुम्ही होऊ नका. स्त्री वटवटी स्त्री, कुरकुर करणारी स्त्री किंवा कटकट करणारी स्त्री तुम्ही होऊ नका. अशाने तुम्हाला दरिद्री पण येईल आणि घरामध्ये भांडणे उत्पन्न होते. तर तुमचं ख्रिस्ती कुटुंब आहे तर तुमच्या घरामध्ये भांडणे नसावे. बायबल म्हणतं भांडण, तंटा, कलह, वैर्य, द्वेष हे सर्व देहाची कर्म आहे, म्हणजे सैतानापासून आलेले आहेत. पण शांती, आनंद, प्रीती, दया, क्षमा हे परमेश्वरापासून आहे. जिला आत्मा, देवाचा आत्मा चालवतो ती स्त्री सुज्ञतेमध्ये जाते, समंजसपणामध्ये जाते. जिला देवाचा आत्मा चालवत नाही तर ती सुज्ञतेमध्ये जाऊ शकत नाही. ती मूर्ख स्त्री आहे, ती आपल्या मनाला अनुसरते म्हणलेलं आहे. आणि सुज्ञ स्त्रीला म्हणलेलं आहे की ती नावजलेली असते, तिच्याद्वारे तिच्या नवऱ्याची ओळख पटत असते. लोक तिच्याकडे बघत असताना एक आदरानं बघत असतात. बायबल म्हणते की स्त्रियांनी दोन तोंडाचं होऊ नये, पुरुषांनी ही दोन तोंडाचं होऊ नये. धार्मिक पुरुषानं मारका नसावा पुरुष, मद्यपान करणारा म्हणजे दारू पिणारा नसावा, रंगीलपणा, चैनबाज करणारा पुरुष नसावा, आणि स्त्री सुद्धा त्या परिस्थितीची नसावी. हालेलुया. आम्हाला समजणं गरजेचं आहे. आम्ही सुज्ञ जर असलो तर आमचं घर एक आशीर्वादित आणि तारलेलं घर होणार आहे. आम्ही धार्मिक असलो तर आम्ही धार्मिक नाही, सुज्ञ नाही तर आमचं घर तारणार नाही. तुम्ही नुसतंच आपल्या वचनावर भरोसा ठेवलेला आहे पण तुमच्यामध्ये ती फळं निघून नाही. हालेलुया, हालेलुया. बायबल म्हणते की इथं वचन सांगितलेलं आहे इसाकाचा परिवार तुटला कारण त्या स्त्रीनं भावाभावामध्ये वैर उत्पन्न केली. इसाकाच्या पत्नीनं तिच्या मुलामध्ये वैर उत्पन्न झालं तिच्याद्वारे. कारण तिनं आपल्या पतीला म्हणजे इसाकाला, रिबेकानं इसाकाला सांगणं गरजेचं होतं की तुम्ही दोघांना आशीर्वाद द्या. तर तिनं प्लॅनिंग केली. तिनं सुद्धा विचार केला आशीर्वाद फक्त याकोबाला, धाकट्या मुलाला मिळाला पाहिजे, इसाकाला नको. तर तिच्या पोटातून ती दोन मुलं आलती. तिनं दोघांच्यावर समप्रेम, एकसारखं प्रेम करणं गरजेचं होतं पण तिनं ती केली नाही. आणि अशानं त्यांच्यामध्ये वाद उत्पन्न झाला. एसाव याकोबाला मारायला पाठवला. भावाभावामध्ये वैर उत्पन्न झालं. आज कित्येकांचं तेच आहे. आई बाप लहानावर प्रेम करतात किंवा एका मोठ्यावर प्रेम करतात पण दोघांच्या एकसारखं प्रेम करत नाही, ते सुद्धा घर तुटलेलं आहे. पती आपल्या पत्नीचं मन समजून घेत नाही आणि पत्नी आपल्या पतीचं मन समजून घेत नाही, त्यामुळे पण घर तुटलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. बळजबरीनं कुणीही मनुष्य बदलू शकत नाही. आपण कितीही देवाचं त्यांना सांगतो ती माणसं बदलू शकत नाही. तर तुम्ही म्हणाल माझी पत्नी बदलली नाही किंवा स्त्री लोक म्हणतील, पत्नी म्हणतील की आमचे पती अजून बदलले नाहीत, आम्हीच फक्त देवाचं करतो. पण असं बळजबरीनं कुणीही बदलत नाही. तुमच्या स्वभावामध्ये प्रेम येणं गरजेचं आहे, तुमच्या स्वभावामध्ये येशू येणं गरजेचं आहे, सुज्ञता येणं गरजेचं आहे. आज कित्येकांचं मी बघितलेलं आहे, कित्येक स्त्रिया वटवट करतात आणि मार खातात. आणि एक जण अश्रू गाळत येतात आमच्यापाशी प्रार्थना करायला की आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्या नवऱ्यानं मारलं आम्हाला त्रास दिला, आम्हाला असं बोललं, आम्हाला घरातनं बाहेर काढलं, आम्हाला तसं केलं. ह्याचं कारण म्हणजे काय? कदाचित तुम्ही वटवट केली असणार आहे. तुम्ही गप्प बसलं तर नवऱ्याचा राग शांत होत असेल, नवरा मारणार नाही. हालेलुया. जरी त्याच्यामध्ये सैतान, बायबल काय म्हणते, वैऱ्यावर प्रेम कर, भुकेला असलं तर त्याला अन्न दे, तानेला असलं तर त्याला पाणी दे, अशाने निखरांची रास करशील. म्हणजे त्याला समजेल मी याचा वैर्य आहे पण ह्यो माझ्यावर प्रेम करत आहे.
मग आज जर तुमचा पती तुम्हाला मारत असेल, तुमची पत्नी तुमच्या संग भांडण काढत असेल, जर तुम्ही त्यांच्यावर प्रेम कराल तर त्यांचा राग थंड होणार नाही का, शांत होणार नाही का? कारण तुम्ही आपल्या जीभला वश करत नाही, तुम्ही जीभ सोडता आणि जीभनं त्यांना भोसकता, त्यामुळं उलट बाण तुमच्याकडेच येतात. हालेलुया. ही देवाची स्तुतीसाठी, लोकांचा सन्मान आणि आदर करण्यासाठी. हालेलुया. बायबल काय म्हणतं, ही सुज्ञता जर स्त्रीमध्ये असेल आणि धार्मिकता पुरुषामध्ये असेल, खडकावर घर रचतो तर ते घर एकदम भक्कम होणार आहे, ते पडणार नाही. कितीही संकट येऊ दे, कितीही प्रॉब्लेम येऊ दे, ते पडणार नाही. सुज्ञ स्त्री आणि धार्मिक पुरुष हे देवावर विश्वास ठेवणारी असतात. ती एकमेकाविषयी प्रेमळ असतात, ती संशय एकमेकावर घेत नाहीत, ते एकमेकाला चावून खात नाहीत. बायबल इथं म्हणतं, पौल एका वचनात म्हणलेलं आहे, तुम्ही ढसू नका एकमेकाला, तुम्ही चावून खाऊ नका एकमेकाला. हालेलुया. आज आपण त्या वचनातून एक उत्तम शिकायचं आहे. देव आज आम्हाला या वचनातून सांगणार आहेत, पारिवारिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये जर देव यावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सर्वजण आपला मार्ग तयार करा. तुम्ही आपला स्वभाव बदला, नव हृदय, नव आत्मा तुम्ही देवाकडे मागा, नवा स्वभाव मागा. जुनं ते सोडा आणि नवा ख्रिस्ताला परिधान करा. तर तुमचं पारिवारिक आणि कौटुंबिक जीवन एका आशीर्वादित भागाकडे जाईल, आशीर्वादित स्थळाकडे जाईल, शांततेच्या स्थळाकडे जाईल. हालेलुया. स्वर्गातून शांती आमच्या घरात उतरणं गरजेचं आहे. स्वर्गातून आशीर्वाद आमच्याकडे धावत येतात असं वचन म्हणतं. आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील, आशीर्वाद आमच्या जीवनात येणं गरजेचं आहे. पण वादामुळे, भांडणामुळे आशीर्वाद तटलेले, शांती तटलेले, कृपा तटलेले, दया तटलेले, सर्व काही तटून थांबलेलं आहे. कारण का? घरामध्ये वाद 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 चालू आहेत आणि परमेश्वराची उपस्थिती सुद्धा नाही. कारण प्रभूला वाद करणारं कुटुंब कवाच आवडत नाही. प्रीतीनं जितकं जोडलं जाल तितकं देवाला ते आवडतं. म्हणून पारिवारिक जीवन, विवाहित जीवन आज कित्येकांचं तुटलेलं आहे. 1 वर्ष झालं, 6 महिने झालं, 3 महिने झालं, लगेच घटस्फोट येतात. कारण का? स्त्रीमध्ये सुज्ञता नाही, समंजसपण नाही, समजूतदारपणा नाही, आणि पुरुषामध्ये सुद्धा प्रेमळ स्वभाव नाही, दयेचा स्वभाव नाही. पुरुष सुद्धा क्रूरतेचा वागतो, स्त्री सुद्धा क्रूरतेची वागते. तिथं ऍडजस्ट करणं गरजेचं असतं. कारण स्त्रीचा स्वभाव वेगळा असतो, पुरुषाचा स्वभाव वेगळा असतो. ते एकमेकाला ओळखत नसतात. ज्यावेळी देव त्यांना जोडतो, एकत्र येतात, त्यावेळी पुरुषाला वाटत असतं स्त्रीनं माझ्या मनासारखं वागावं, आणि स्त्रीला वाटत असतं पुरुषानं माझ्या मनासारखं, म्हणजे पतीनं माझ्या मनासारखं वागावं. जर चुकीचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही वागू नका. जर स्त्री म्हणत असेल आईबापाला सोडा, तर हे रॉंग आहे. त्या स्त्रीमध्ये सुज्ञता नाही, तिचं पण आईबाप असतात, तिला पण कोणीतरी जन्माला घातलेला असतं. पुरुषानं म्हणलं तो आपल्या आईबापाशी बोलू नको, आईबापाकडे जायचं नाही, आईबापांचं रणनिषेध तोड, तर ते सुद्धा रॉंग आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आईबापाने आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण देणं गरजेचं असतं. स्त्रीला म्हणू नये आपल्या मुलगीला नांदायला पाठवलेलं आहे आणि तिला शिकवू नये तुझ्या घरचे अमुक आहे, तुझ्या घरचे तमुक आहेत असं म्हणू नये. तर तिने शिकवणं गरजेचं आहे. तू सगळ्यांशी प्रेमानं, एक निष्ठेनं वाग, सगळ्यांचा आदर आणि सन्मान कर, तर त्या स्त्रीचा संसार टिकतो, तर त्या स्त्रीचं घर बांधलं जातं, ते एक आशीर्वादित होतं. हालेलुया, हालेलुया. आणि मुलाच्या आई वडिलांनी त्या मुलाला शिकवणं गरजेचं आहे. तो आपल्या पत्नीवर प्रेम कर, तिला मारू नकोस, तिच्यावर संशय घेऊ नकोस. त्या स्त्रीला पण आईबापांनी शिकवणं गरजेचं आहे, आपल्या पतीवर संशय घेऊ नकोस. तरी हे घर कुठं आशीर्वादित आहे? ह्या लोकांना जर देवाचाच मार्ग समजला नाही तर ते घर कसं आशीर्वादित होणार आहे? कारण आजच्या दिवशी, आजच्या ह्या स्थितीमध्ये जर तुम्ही बघायला गेला, मुलं 20 वर्षाचे आहेत आणि आईबापांनी तलाक घेतलेला आहे आणि ते व्यभिचारात, दुसऱ्याशी व्यभिचारात पडलेलं. बायबल म्हणतं जर पुरुषानं व्यभिचाराच्या कारणापासून स्त्रीला जर सोडलं तर तो तिला व्यभिचारी करतो, तो सुद्धा व्यभिचारी होतो. पुरुषानं आपल्या पत्नीला कदापि सोडू नये.
स्त्रीनं आपल्या पतीकडंच प्रीतीच्या स्वभावानं पाहावं, इतर पुरुषाकडे पाहू नये. आणि पुरुषानं सुद्धा आपल्या पत्नीवरच प्रेम करावं, आपल्या स्वतःच्या शरीरावर प्रेम करावं, दुसऱ्याच्या शरीराकडे, दुसऱ्या स्त्रीकडे पाहू नये. हे पाप आहे देवाच्या दृष्टीने. जर तुम्ही करत असाल, चर्चमध्ये तुम्ही करत असाल, प्रार्थनेचं शब्द ऐकून, वचनाचे शब्द ऐकून जरी तुम्ही करत असाल, तर परमेश्वर येणार काळात भयानक तुमचा न्याय करणार आहे. हे शरीर तुमचं कुजून जाईल. कारण मी नाही सांगत, परमेश्वरचं वचन सांगतं. आणि येणाऱ्या काळात नरकाची पण शिक्षा आहे. हालेलुया. त्या मनुष्याला लवकर मरण येणार नाही, हालाकीचं मरण तो खाईल. त्यानं आपल्या पत्नीवरच प्रेम करावं आणि पत्नीनं आपल्या पतीवर प्रेम करावं. बघा परमेश्वराचं वचन काय म्हणतं. प्रभूनं का निर्माण केलं पतीला आणि पत्नीला. वाचा वचन, उत्पत्ती त्यातील 2 अध्याय, प्रारंभ 2 अध्याय 18 वचन वाचा. देवानं विचार केला, आदामानं विचार केलं नव्हतं. आदाम नुसतं शोधत होता, माझ्यासारखं कोण आहे का. देवानं विचार केलं. देव प्लॅनिंग करत आहे. देवानं लगेच निर्माण केलं नाही, देवानं प्लॅनिंग केलं. आणि देवानं काय प्लॅनिंग केलं, कुणासाठी प्लॅनिंग केलं, आदामासाठी. ज्याला मी घडवलेलं आहे त्याच्यासाठी मी काहीतरी करणार. हालेलुया, हालेलुया. आज देव जो तुम्हाला बदलतो, तो तुमच्यासाठी सुद्धा देव काहीतरी करणार आहे. एवढं ध्यानात ठेवा. अजून तरुण आहात, तुमचं अजून लग्न झालं नाही, वय चालले असं तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्ही एवढं ध्यानात ठेवा की जर तुम्ही देवामध्ये आहात तर देव तुमच्यासाठी चांगलंच करणार आहे. आशा लावा देवावर, स्त्री असो किंवा पुरुष असो. हालेलुया. हे तर वचन म्हणतं की देव तुमची काळजी घेतो, देव प्लॅनिंग करतो. हा धार्मिक तरुण पुरुष आहे, ह्याच्यासाठी सुज्ञ स्त्री मी ह्याला द्यावं. ही धार्मिक, ही सुज्ञ स्त्री आहे, ह्याच्यासाठी मी धार्मिक पुरुष हिला मी द्यावं. हे देव प्लॅनिंग करत असतो आणि देव ती योजना घडवून आणतो. बघ, जर वाचायला गेला, इसाकाची योजना देवानं घडवली, मोशेची योजना, याकोबाची योजना देवानं घडवलेली आहे. त्यांच्यासाठी सुज्ञ स्त्रिया दिलेले देवाने. हालेलुया, हालेलुया. पर शमशोनानं चूक केली. शमशोनावर देवाचा अभिषेक होता, देवाचा हात होता, देवाची योजना होती, देवाची कृपा होती. पण शमशोनाला सांगितलेल्या त्या गोष्टीकडे शमशोनाने लक्ष दिलं नाही. तो वेशेच्या नादी लागला, पापी स्त्रीच्या नादी लागला आणि देवाची योजना त्याच्यावर स्टॉप झाली, संपली. हालेलुया. देवाचा आत्मा उतरायचा थांबला. हे जर व्यभिचार जर तुम्ही करत असाल तर देव तुमच्यावर अजिबात काम करणार नाही, स्त्री आणि किंवा पुरुष असू दे. नाही मला हा आवडतो, नाही मला ही आवडते चर्चमध्ये, असं म्हणून आयुष्य घालवू नका. कारण हे पाप आहे देवाच्या दृष्टीनं. ओ रबाहती न मगवा. देव तुमच्यासाठी काय योजना करतो त्याकडे दृष्टी लावा. तुम्ही लव्ह मॅरेज करणारी असाल तर ते आयुष्यात कवाच ते लव्ह मॅरेज पुढे टिकणार नाही. कारण हे व्यभिचाराचं प्रेम आहे. जर बायबल वाचायला गेला, योसेफ आणि मरिया यांचा साखरपुडा झाला आणि मरियमला राहिलं. मरियम गरोदर झाली पवित्र आत्म्याच्या द्वारे, तिच्यावर सावली झाली पवित्र आत्म्याची आणि ती गरोदर झाली. पण योसेफ काय म्हणतो, हिची बदनामी न करता मी हिला सोडून द्यावं, मी तिची बदनामी करणार नाही. हालेलुया. त्यानं एक शब्द वापरला, मी तिची बदनामी करणार नाही, हिला गुप्तमध्ये सोडून द्यावं. पण दूत स्वप्नामध्ये बोला, देवाचा दूत त्याच्या स्वप्नामध्ये बोला, तिला सोडू नकोस, ही आत्म्याच्या द्वारे गर्भ आहे आणि जो पुरुष जन्मेल तोच लोकांचा मसीहा तारणार असेल, त्याचं नाव येशू ठेवा. हालेलुया. यांचा साखरपुडा झाल्यावर ती लोक एकमेकावर प्रीती करायला लागली. आणि हे लव्ह मॅरेज नव्हतं, हे देवानं घडवून आणलेलं होतं. आज तुमच्या जीवनामध्ये देवानं घडवून आणावं असं वैवाहिक जीवन असावं. देव जर तुमचं जीवन, वैवाहिक जीवन घडवत नाही तर इतका क्लेश आणि इतका प्रॉब्लेम येतो तुमच्या जीवनामध्ये, संसारामध्ये फार क्लेश येतात. त्या संसारामध्ये एक अशी परिस्थिती होते की मनुष्य धार्मिक असता मागं फिरतो, एखादा सुज्ञ स्त्री असतात ती सुद्धा मागे फिरते. एवढा क्लेश येतो त्यांच्या जीवनामध्ये. का? आपल्या विचाराकडे बघतात. कुणी रूपरंगाकडे बघतो आणि बघतो, पुरुष किंवा स्त्री दोन्ही पण असो, हा हँडसम दिसत आहे, ही ब्युटिफुल दिसत आहे आणि ते दोघं लग्न करतात. देवाची योजना, देवाची वाणी काही समजावूनच घेत नाही. ते त्यांच्यामध्ये धार्मिकता आहे का नाही बघतच नाही. हालेलुया, हालेलुया.
मनुष्य आज इतका स्वच्छ राहतो शरीराने, पण आत्म्यामध्ये त्याच्या पाप आहे हे मनुष्य बघत नाही. एक तरुण स्त्री किंवा तरुण पुरुष बघत नाही, आणि यामुळं पापाचं प्रमाण त्यांच्यावर सुद्धा हवी होतं. पापाचा भाग त्या पुरुषावर पण येतो किंवा त्या स्त्री पण येते, जर त्यांचं विवाहिक जीवन झालं तर, लग्न झालं तर. हालेलुया. आणि अनेक अडथळे, अनेक प्रॉब्लेम यायला लागतात त्यांना. परमेश्वर ह्या वचनातून काय सांगतात बघा. प्रभूनं प्लॅनिंग केलं. काय प्लॅनिंग केलं? हालेलुया. म्हणजे माणूस एकटा राहावा ही देवाला कवाच आवडत नाही. देवाचे शिष्य, येशूचे शिष्य म्हणतात आम्ही लग्न न केलेलं बरं, पण प्रभू येशू म्हणतात ज्याला दान दिले. पौल म्हणतो ज्याला संयम आहे त्याने एकटं राहिलं तर चालते. ज्याला संयम नाही, वासनेनं जगण्यापेक्षा त्यानं विवाह करणं गरजेचं आहे. येशू काय म्हणतात? ज्याला दान आहे तोच एकटा राहू शकतो. हे परमेश्वरापासून नाही, तर तो एकटा राहू शकत नाही. देव तिच्यासाठी योग्य त्याचा मदतगार देव देतो. हालेलुया. आज परमेश्वर ह्या वचनातून सांगत आहे की देवानं विचार केला मनुष्य एकटा असावा हे देवाला आवडत नाही. कित्येकांचं विवाहिक जीवन तुटलेलं आहे, घटस्फोट झालेला आहे. ख्रिस्ती म्हणणाऱ्या लोकांचं नाही, सॉरी, ख्रिस्ती म्हणायचं नाही त्यांना, कारण ख्रिस्ती म्हणणारा आत्म्यानं चालतो. ख्रिश्चन म्हणणाऱ्या लोकांचं, नामधारी ख्रिश्चन, विवाहिक जीवन तुटलेलं आहे. हालेलुया. पत्नी पतीवर प्रेम करत नाही, पती पत्नीवर प्रेम करत नाही, त्यांचं जीवन तुटलेलं आहे, कारण त्यांना प्रीतीचा अर्थ समजला नाही. हालेलुया. प्रेमाचा खरा अर्थ काय माहिती आहे का? समजून घेणं. देवानं जगावर एवढं प्रेम केलं की त्यानं लोकांना समजून घेतलं. म्हणून म्हणलं हे बाप्पा यांना क्षमा कर, यांना काही कळत नाही. समजून घेतलं त्यानं. एकमेकाला समजून घेतल्याशिवाय विवाहिक जीवन चांगल्यारीत्या चालू शकत नाही. हालेलुया. बघा देवाचं वचन म्हणतं की एकटा असावा हे बरं नाही, तर मी त्याच्यासाठी, कोण? देव त्याच्यासाठी योग्य त्याचा मदतगार करेल. हालेलुया. देव त्याच्यासाठी मदतगार करेल. आदामाला मातीपासून घडवलं आणि आदामाच्या फासरीपासून स्त्रीला घडवलं. हालेलुया. क्रिएटर देवच आहे, निर्माणकर्ता परमेश्वरच आहे. देवानं योजना केली माणसाला एकटं राहावायचं नाही या जगामध्ये, तर त्याला मदतगार दिलं पाहिजे त्याच्यासारखा उत्तम मदतगार, योग्यतेचा. आज आपण काय म्हणतो? लग्न झाले की तू माझ्या योग्यतेची नाहीस, पुरुष म्हणतो, आणि स्त्री पुरुषाला म्हणते तुम्ही माझ्या योग्यतेचं नाही. हालेलुया. मग हे देवानं जे घडवलं योग्यता तुमची आहे म्हणून तुम्ही दोघांना एकत्र केलेले म्हणतो परमेश्वर, आणि हे म्हणतात तू माझ्या योग्यतेचा नाहीस, ती म्हणते तुम्ही माझ्या योग्यतेचा नाही. हालेलुया. पण देव म्हणतात मी योग्यताच बघून तुम्हाला एकत्र केलेलं आहे. कशासाठी? हालेलुया. योग्यतेचा अर्थ याचा समजून घेणं गरजेचं. बायबलमध्ये इथं काय म्हणलेलं? योग्यतेचा म्हणजे सम विचारी, त्याचं योग्य, एकसारखे विचार आहेत, एकसारखी त्यांची कृती आहे, एकसारखं त्यांचं जीवन आहे. अशाच लोकांना देव एकत्र जास्तीत जास्त करतो. त्याचं मन ही त्याच गोष्टीकडे लागलेलं आहे, तिचं मन ही त्याच गोष्टीकडे लागलेलं आहे. अशा लोकांना एकत्र देव करत असतो. ही योग्यतेची मदतगार आहे. म्हणजे यांच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही हे देवाला माहिती असतं. आणि कदाचित जर त्यांच्या जीवनात प्रॉब्लेम आलं, कारण त्यांच्यामध्ये धार्मिकता आणि सुज्ञता कमी असली, तर परमेश्वर आपल्या वचनांच्याद्वारे त्यांची भेट घेत असतो. आपल्या सेवकांना पाठवून भेट घेत असतो. आत्म्याच्याद्वारे, स्वप्नाद्वारे देव त्यांच्याशी बोलत असतो आणि त्यांना समजूतदारपणा सांगत असतो की तुम्ही वाद करू नये, तर तुम्ही एकत्र राहावं, शांतीमध्ये राहावं. आणि देवाचं वचन काय म्हणतं बघा. आपण वाचूया की 21 वचन, 19 पासून आणि पुन्हा वाचा. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यास कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याचकडे ते त्याने नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षीला सर्व वनपशु यास नावे दिली. आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली. बघा बायबल म्हणतं की सर्व प्राण्यांना परमेश्वरानं आदामासमोर आणलं आणि आदामानं त्या प्राण्यांना नाव दिलं. पण आदाम एक शोधत होता. काय शोधत होता? की माझ्या योग्यतेचा मदतगार कोण आहे, माझ्यासारखा कोण आहे. पण त्याला तिथं कोणीही आढळला नाही.
हालेलुया. मग देवानं प्लॅनिंग केलं की देवानं त्याला गाढ निद्रा दिली, त्याला गाढ झोप दिली. आणि बायबल काय सांगतं की ज्यावेळी आदाम झोपी गेला तेव्हा देवानं त्याच्या फासळीतून एक फासळी काढली. एक फासळी म्हणजे नाही, त्याच्या फासळ्या कित्येक असतील, पण एक फासळी, जास्त फासळ्या काढल्या नाही की पुरुषानं एकच लग्न करावं, जास्त लग्न करू नये, 2 बायका त्यानं ठेवू नये, 2 लग्न करू नये, 3 लग्न करू नये, 4 लग्न करू नये. हे देवाच्या दृष्टीनं घोर पाप आहे. तर ते ख्रिश्चन लोक, येशूला ओळखणारी, चर्चला जाणाऱ्या लोकांनी 2-2, 3-3 लग्न केले आहेत. हे रॉंग आहे, देवाच्या दृष्टीनं चुकीचं आहे. हालेलुया. एक फासळी देवानं काढली, 2-3 फासळ्या काढल्या नाही, एकच फासळी काढली. आणि बायबल म्हणतं त्यानं पायातली किंवा डोक्यातली काढली नाही, त्यानं आपल्या उराशी असणारी फासळी काढली, उराच्या जवळ असणारी फासळी काढली. म्हणजे योग्य मदतगार. डोक्यावरची काढली असती तर डोक्यावर चढली असती बायको, पायातली काढली असती तर पुरुषानं तिला पूर्ण आधीन ते ठेवलं असतं, पाय तिच्यावर गुलाम केलं असतं पुरुषानं. पण देवाला असं नको होतं. देवाला असं होतं की दोघांनी एकसारखं राहावं. बघा देवाची किती मोठी प्लॅनिंग आहे. आणि देवानं फासळीच काढली, कारण फासळीचं एक चवीचं चिन्ह आहे, प्रीतीचं चिन्ह आहे. हालेलुया, हालेलुया. दुसरं काही हाड काढलं नाही देवानं, फासळी काढली. आणि ह्या फासळीचं प्रोटेक्शनच एक चिन्ह आहे. हालेलुया. त्या फासळीमध्ये अनेक गोष्टी, गुणधर्म आहेत. जर तुम्ही सायन्स वाचायला गेला तर त्यामध्ये सांगितलेलं आहे फासळीचं प्रत्येक गुणधर्म. तसं एक गुणधर्म असणारी त्या पुरुषातनंच काढली. बरोबर, इथे क्वेश्चन काय म्हणतं, त्याच्यातनंच काढली, म्हणजे ही त्याचीच फासळी होती. आणि तिच्यापासून परमेश्वरानं स्त्रीला घडवलं. बघा, आता तो स्त्रीला जर मारला तर याचा अर्थ तो आपल्या फासलीला मारायला लागलाय, आपल्या शरीराला मारायला लागलाय. म्हणून परमेश्वर काय म्हणतात, ती दोघं एक शरीर आहे, ते आता वेगळं नाही. पुरुषानं स्त्रीला मारलं किंवा स्त्रीनं पुरुषाचा अपमान केला 4 चौकामध्ये, कुटुंब, आपल्या माहेरी जाऊन, तर ती आपल्या शरीराचा अपमान करत आहे. किंवा पुरुषानं आपल्या स्त्री विरुद्ध अपमान केला तर ही दोघं जण आपल्याच शरीराचा अपमान करायला आले. हालेलुया. म्हणजे पुरुष देवात वाढला आणि स्त्री जर देवात वाढली नाही तर ही एक शरीर अर्धवट शरीर वाढलं, आणि हे दोघं जण वाढतात तर हे पूर्ण वाढले. पण आता पुरुष दारूड आहे आणि स्त्री तर धार्मिक आहे. पण स्त्री ज्यावेळी जितकं वाढते तितकं देवाचा अभिषेक ह्या शरीरावर, ती जितकं देवापाशी बसते की नाही प्रार्थना करत, तितकाच अभिषेक तिच्यावर पण उतरतो, तितकाच अभिषेक तिच्या नवऱ्यावर, दारुड्यावर पण उतरत असतो. आणि तिची ऑटोमॅटिक दारू सुटायला लागत असते. पण ती देवाजवळ बसतच नाही. कारण प्रार्थना ही कशासाठी महत्त्व आहे माहिती आहे काय, येणाऱ्या संकटापासून रक्षण करण्यासाठी, येणाऱ्या परीक्षेतून आम्ही बाहेर पडण्यासाठी ही प्रार्थना महत्त्वाचं आहे. म्हणून प्रार्थना करी जागृत राहा म्हणलेलं आहे, परीक्षेत पडू नये म्हणून. आमच्या जीवनात संकट येणार नाही जर तुम्ही प्रार्थनेत असाल तर. आज मी प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त बसतो त्यावेळी माझा पण अभिषेक माझ्या पत्नीवर जायला लागतो. हालेलुया. आणि माझी पत्नी ज्यावेळी बसते तिचा अनॉइंटिंग तो माझ्यावर यायला लागतो. तसंच हे एक शरीर आहे परमेश्वर म्हणतो. आणि ह्या शरीरावर, ह्या एक शरीरावर देव सुद्धा प्रेम करतो. आणि हे दोन्ही वेगळं व्हावं, म्हणजे एक फासळी त्याच्यातून दूर निघून गेल्या, घटस्फोटित झाल्या, तर तो माणूस फासळीशिवाय राहू शकेल का आपल्या? हालेलुया. पुरुषाचं मन स्त्रीकडे आकर्षित होत असतं. याचं कारण काय, ती त्याची फासळी आहे. शलोमोन राजाचं झालं, दाविदाचं झालं, प्रत्येकाचं मन आकर्षित झालं. याचं कारण का, ती फासळी निघली आहे. आणि तिची सुंदरता देवानं घडवली आहे. स्त्रीची सुंदरता, पुरुषाची सुंदरता देवानं घडवलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आपण काय म्हणतो, हा नकटा आहे, हा काळा आहे, हा दाताडा आहे, हा अमुक आहे, तो तमुक आहे आपण म्हणतो. बायबलमध्ये योबाचा जर अध्याय वाचायला गेला, देवानं इतकं सुंदर त्याला मुलं दिलीत की त्या काळात ब्युटी पार्लर सुद्धा नव्हतं, इतकं सुंदर मुली आणि मुलं त्याला मिळाली योबाला. हालेलुया. हे देव क्रिएटर करतो, देव उत्तम घडवतो. देवाच्या दृष्टीने सुंदर व्हायला शिका. हालेलुया. मग प्रभूचं वचन म्हणतं की देवानं त्याला झोप दिली आणि त्याच्या फासुडीतनं एक फासळी काढली आणि त्या ठिकाणी देवानं मांस भरून आणलं. आणि यहोवाने जी फासळी आदामातून काढून घेतली होती तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेलं. आदाम म्हणाला, ज्यावेळी आदाम जागा झाला त्यावेळी आदाम म्हणायला लागला, आता ही मात्र माझ्या हाडाचे हाड व माझ्या मांसाचे मांस आहे, हिला पुरुषी म्हणावे. याचा अर्थ काय, तिथं काय म्हणलेला आहे, तिला नारी म्हणावी.
हा. कारण ही नरापासून बनवली आहे. ही नरातून म्हणजे ही पुरुषातनं घेतलेली आहे. हिला नारी म्हणावं, बाई पुरुष म्हणतात. हिला पुरुषातनं घेतलेली आहे म्हणून हिला नारी म्हणावं, पुरुषी म्हणावं असं म्हणलेलं आहे. मग बायबल काय म्हणतं, ह्यामुळे पुरुष आपल्या बापाला व आपल्या आईला सोडून देईल व आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. आणि आदाम व त्याची बायको ही दोघेही नग्न होती तरी त्यांना लाज वाटत नव्हती. बघा इथं एक वचन काय म्हणलेलं आहे, त्यावेळी ज्यावेळी परमेश्वर निर्माण केलं त्यावेळी दोघांना बायबल काय म्हणतं की पुरुषासमोर म्हणजे आदामासमोर त्या स्त्रीला आणलं आणि आदामासमोर आणल्यावर मग आदाम म्हणतो ही माझ्यातनं निघाल्या, ही नारी ही माझ्यातनं निघाल्या. तिला समजलं ही माझ्यातनं निघाल्या. हालेलुया, हालेलुया. एका स्त्रीला समजणं गरजेचं आहे आपण पतीमधून निघालोय. याचा अर्थ आपण गर्व बाळगायचा नाही, आपण पतीमध्ये जॉईन व्हायचं आहे. हालेलुया. कित्येक स्त्रिया मी बघितलेल्या आहे बाहेर अफेअर चालू करतात, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणजे लग्न होऊन सुद्धा त्यांचं पाप चालू आहे. तिला समजत नाही मी ज्याच्यातून निघालो त्याच्यामध्ये मला जाणं गरजेचं आहे. आणि हे देवाच्या दृष्टीने घोर पाप होतं. म्हणून देव म्हणतो ही व्यभिचारी आणि चारकर्मी लोक आहेत आणि ह्यांचा न्याय भयानक होईल, कारण हे बाहेर राहतील म्हणलेलं आहे, दुसऱ्या मरणामध्ये सुद्धा राहतील म्हणलेलं आहे. एक वचन काय म्हणतं बघा की मग त्यानंतर देवानं एदेन बागेत त्या दोघांना ठेवलेलं आणि एदेन बागेमध्ये ठेवल्यावर देवानं त्यांना सांगितलेलं की जितके जीवनाची झाड आहेत तितकं तुम्ही फळ खावा, पण बरं वाईट जी झाड मधोमध लावलेलं झाड आहे त्याचं तुम्ही फळ खाऊ नका, बरं वाईट ज्ञान देणार. आणि बायबल काय म्हणतं त्यानंतरनं साप जे धूर्त म्हणलेलं आहे बघा, 3रा अध्याय त्यातील वचन वाचूया, वाचा लवकर पटपट. हा बघा, साप धूर्त होता. आज लोक सापाची पूजा करतात, आज लोक सापाला देव मानतात, ती लोक सुद्धा धूर्तपणामध्ये जातात. हालेलुया. धूर्त आहे ते, कुणाला कदापि फसवतील, कदापि पिळा मारतील, काही सांगता येत नाही. हालेलुया. साप धूर्त आहे. हा वन पशुमध्ये निर्माण देवानच केलता याला आणि तो धूर्त होता, तो विषारी होता. बायबल काय म्हणतं बघा, हा तो स्त्रीला म्हणाला तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले बागेतल्या झाडाची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका. बघा प्रश्न काय करतो तो म्हणतो साप बागेत कोणत्या झाडाचे फळ खाऊ नका असं देवानं म्हटलेलं आहे. हे खरं आहे काय? बघा एक पहिली गोष्ट म्हणजे सांगतो, एदेन बागेमध्ये सर्पाला देवानंच ठेवलेलं होतं, कारण कशासाठी? ह्यांची परीक्षा घेण्यासाठी. हालेलुया. जसं योबाच्या काळात सैतानाला देवानं म्हणलं जा त्याची परीक्षा घे, पण त्याच्या जीवात हात घालायचा नाही. हालेलुया. तसंच देवानं सापाला पाठवलं पण ह्यांची मनं बघण्यासाठी. इथे एक वचन काय म्हणतं की तो काय म्हणतो, काय खाऊ नका म्हणलेलं आहे, कोणत्या झाडाचं फळ खाऊ नका म्हणलेलं आहे. तर ती म्हणते की बागेच्या सगळ्या झाडाचं फळ खावं, पण बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्याच्या फळाविषयी देवानं म्हणलेलं आहे त्यातून तुम्ही खाऊ नका, त्याला शिवूही नका, तर तुम्ही मराल. जर शिवाल सुद्धा तर तुम्ही मरून जाल. हालेलुया. बघा इथं वचन काय म्हणलेलं आहे, मराल. इथं परमेश्वराने एक आध्यात्मिक अर्थ सांगलेला की आत्म्यामध्ये मरा. कित्येक लोक असं सैतान त्यांच्या विचारावर अटॅक करतो आणि ती लोक तीच कृती करतात. त्याला आपण म्हणतो, एकेदा म्हणतो आपण मानसिक आजारचा व्यक्ती आहे. सैतान त्याच्या विचारावर अटॅक करायला आहे, सैतान त्याच्या बुद्धीला धरलेला आहे, सैतान त्याच्या मनाला धरलेला आहे, म्हणून ते विचार त्याला यायला लागले आणि ती जे कृती करतो तरी तो पापात पडतो मनुष्य. तुम्ही कृती करत नाही आणि तुम्ही देवाला आरोग्य करता, प्रभू हे विचार माझ्यापासून दूर कर. हे सातत्याने चुकीचे विचार, घाणेरडे विचार, रॉंग विचार, संशय विचार, तुझ्या वचनाविषयी संशय विचार याला हे माझ्यापासून दूर कर ज्यावेळी म्हणता की नाही, त्यावेळी देवाचा आत्मा तुम्हाला उतरतो. पण त्या विचारामध्ये तुम्ही राहताय किंवा सैतानाला भीताय तर अजिबात देवाचा आत्मा काम करत नाही. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे, देवासमोर समर्पित होणं गरजेचं आहे. वचन काय म्हणतं बघा की सर्पानं म्हणलं, हा वाचा 4. सर्प स्त्रीला म्हणाला तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे वाईट खाणारे व्हाल. बघा इथं त्यानं खरं बोललं पण त्या खऱ्यामध्ये खोटं होतं.
हालेलुया. हे ना खरं काय बोललं की तुम्ही मरणार नाही, कारण ती शरीरानं मरणार नव्हते, पण देवाने तर आत्मिक भाषा बोललेली की तुम्ही मराल आत्म्यानं. तुमचं आणि माझं नातं सपेल, कारण जो व्यक्ती देवामध्ये राहतो त्याला जीवन मिळतं, देवासंगती राहतो त्याला जीवन मिळतं. पण बायबल काय म्हणतं, देवामध्ये नाही तो माणूस मेलेला आहे, मरते शरीर आहे त्यांची, कारण ते पापामुळं. हे तर पापामुळं माराल परमेश्वर म्हणतो, तुम्ही मेलेले आहेत, देवापासून लांब आहे, तुम्ही सगळेजण मेलेले आहे. हालेलुया. हे तर तेच परमेश्वराला अर्थ सांगायचा होता, पण सैतानानं त्यांचे विचार बहकवले, त्यांचा शब्द त्यांच्या माथी लावला. कसं केलं त्यानं? आज्ञेच्याद्वारे प्रवेश केला. हालेलुया. देवानं आज्ञा दिली हे करायचं नाही, त्याच आज्ञेमध्ये त्यानं तो प्रवेश केला की हे करायने असं का म्हटलेलं, हे कर. हालेलुया. हालेलुया. ते पापाचंच झाड नव्हतं, तर बरं आणि वाईट हे जाणण्याचं झाड होतं. पण आज्ञा तोडणं म्हणजे पाप आहे. त्यावेळी नियमशास्त्र नव्हतं, त्यावेळी काही चर्च नव्हते, त्यावेळी काही विधी नव्हती. फक्त देवानं एकच आज्ञा दिलेली होती की हे खाऊ नकोस. लावलं सुद्धा परमेश्वरानंच, सापाला पाठवलं सुद्धा परमेश्वरानंच, पण आज्ञा काय केली, हे खाऊ नकोस. देवाला पाहायचं होतं, ज्या मनुष्याला आम्ही घडवलेलं आहे, मनुष्याला एवढा मी अधिकार देत आहे ह्या पृथ्वीवरला, सर्व सत्ता देत आहे, तो त्या योग्यतेचा आहे का नाही. हालेलुया. हालेलुया. पण बायबल काय म्हणतं, स्त्रीचं आणि देवाचं नातं कमी होतं, पण आदामाचं आणि परमेश्वरचं नातं घट्ट होतं. कारण पहिला आदाम घडलेला होता आणि आदाम आणि देव एकत्र असायचे, म्हणून तर आदामाकडे परमेश्वरानं प्राणी आणलेलं, स्त्रीकडे आणलं नव्हतं. आणि बायबल काय म्हणते, ज्याचं नातं देवाबरोबर घट्ट आहे की नाही, सैतान त्याच्या विचारावर कवाच कार्य करणार नाही. जो मनुष्य प्रार्थनेत आहे त्याच्या विचारावर सैतान काम करणार नाही. जो मनुष्य उपासामध्ये, बायबल वाचनामध्ये, बायबलचं आचरण करण्यामध्ये, त्याच्या विचारावर सैतान काय करणार. पण जो प्रार्थनेत नाही, उपासात नाही, वचनात नाही, त्याच्यावर अटॅक होणार सैतानाचा. आणि बायबल इथं काय म्हणतो बघा, की त्याच्यावर अटॅक केलं आणि त्यावेळी स्त्रीला सांगितलं की तुमची डोळे उघडतील आणि तुम्ही देवाप्रमाणे बरं आणि वाईट जाणणारी व्हाल. डोळे उघडतील याचा अर्थ सैतान जाऊन तिला त्यांना म्हणला नाही तुम्ही नग्न आहात, तुम्ही नागवे आहात, असं काही शब्द वापरला नाही सैतानानं. जेव्हा त्यांना देवानं घडलं, फक्त त्यांना म्हणलं की तुमची डोळे उघडणे गरजेचं आहे. आणि हे डोळे आत्मिक नव्हते. बायबल म्हणतं आलिशाच्या काळामध्ये आलिशाला मारण्यासाठी राजे लोक आले, आरामी लोक आले आणि आरामी सैन्य आलं मारासाठी. 4 दिवसातून त्याला वेढा दिला आणि आलिशा निवांत होता, कारण आलिशाचं डोळं उघडलेलं होतं आणि आलिशानं बघितलं अग्नीचं रथ आणि अग्नीचं घोडं आम्हाला सुद्धा रक्षण देण्यासाठी आलेले आहेत, आमची ढाल होऊन आलेले आहेत, देवानं पाठवलेले आमच्यासाठी. पण त्याचा दास येतो आणि म्हणतो तो देवाचं रथ आणि अग्नी घोडे आणि रथ बघत नाही, सैन्य बघत नाही, फक्त बघतो आरामी लोकांना आणि म्हणतो हाय हाय आता आपण मरणार, कारण आपल्याला आरामी लोकांना वेढा दिलाय. लगेच आलिशा उठतो आणि देवाकडे प्रार्थना करतो, हे परमेश्वरा, हे यहोवा, या माणसाचं डोळं उघड. त्याचं डोळं उघडतात, तो आत्म्यामध्ये जातो, त्यावेळी बघतो काय, देवाचं अग्नीचं रथ, सैन्य, अग्नीचे घोडे 4 दिवसातून वेढलेले. हालेलुया. हे आत्मिक डोळं उघडणं झालं. पण हित जी उघडलेले डोळे आहेत ती पापाची डोळे आहेत. बलामाचं तेच झालं, ज्यावेळी त्याचं डोळं उघडलं त्यावेळी त्याला समजलं दूत पुढं मला मारण्यासाठी आलेला आहे. तोपर्यंत त्याचं डोळे धनाकडे होते. हित डोळे उघडणार, हित ते काय म्हणलेलं, हे फळ जर खाल्लं तर तुमचे डोळे उघडेल. पण हे डोळे कुठं उघडतील? शारीरिक गोष्टीमध्ये, पापामध्ये, जगातल्या गोष्टीमध्ये डोळे उघडतील. आज तुमची डोळे, आत्मिक डोळे उघडणं फार गरजेचं आहे. तुम्हाला दर्शन होणं गरजेचं आहे, देवाला पाहणं गरजेचं आहे. जर तुमची आत्मिक डोळे उघडी नाही तर तुम्ही अनेक प्रॉब्लेममध्ये, अनेक संकटामध्ये, अनेक ट्रबलमध्ये जाणार आहे. आणि इथं वचन काय म्हणतं बघा, की 6वं वचन पटपट वाचा. बघा इथं काय वचन म्हणलेलं आहे, थांबा मी वाचतो. इथं म्हणलेलं आहे की मग ज्यावेळी स्त्रीनं पाहिलं त्या झाडाकडं तर ते आनंद देणारे डोळ्यांना आनंद देणारं ते फळ होतं, ते झाड होतं आणि खाण्यासाठी इष्ट होतं, उत्तम होतं असं तिनं पाहिलं आणि तिनं ते फळातलं घेतलं, तिनं खाल्लं आणि खाऊन तिनं आपल्या नवऱ्याला सुद्धा दिलं. आणि हे एकमेकाच्या पापाच्या भागीदारीमध्ये झाले. हे पाप दोघांनी केलं. बघा आज विवाहिक जीवनामध्ये हेच प्रॉब्लेम आहे. स्त्री वटवट करते, ती पापात पडते, नवऱ्याला पापात पडते. नवरा भांडण करतो, स्त्री वटवट करते, पापात पडते. हे दोघं एकमेक फळ खात बसल्यात.
हालेलुया. सैतान येऊन म्हणतोय, बघ तुला नवऱ्यानं असं म्हणलं, नवऱ्याकडे जाते, बघ तुला स्त्रीनं तशी म्हणली, पत्नीनं तशी म्हणली, बघ. लगेच त्यांच्यामध्ये ते वाद उत्पन्न झालेले, कारण आपलं टॉपिक वैवाहिक जीवनाकडे आहे. हालेलुया. इथं हेच मेन सांगायचं आहे, काय हे फळ खायचं नाही, जे सैतान सांगते ते करायचं नाही, जे देव सांगतात ते आपल्याला करायचं आहे. आणि तिनं ते खाल्ल्यानंतर तिचा प्रॉब्लेम काय झाला की तिने आपली डोळे उघडलेत आणि ते पाहिलं की आपण नग्न आहोत. आज असंच आहे, ज्यावेळी तुम्ही सैतानाचं ऐकताय त्यावेळी तुम्ही नग्न होता, नागवे होता आत्मिक जीवनामध्ये. बायबल म्हणतं जकर्यामध्ये सांगितलेलं यहोशवाला, जकर्या अध्यायामध्ये यहोशवाला परमेश्वरानं वस्त्र घातलं, मलिन वस्त्र काढलं आणि पांढरे शुभ्र वस्त्र घातले. इकडे म्हणलेलं आहे की लुकाच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, लूक शुभवर्तमानमध्ये, की उदयापुत्राची मलिन वस्त्रे काढली बापानं आणि त्याला चांगला पोशाख दिला. तसा आज परमेश्वर तुम्हाला कदापि नागवं करत नाही, तुमची मलिन वस्त्रे काढतो आणि तुम्हाला पांढरा शुभ्र वस्त्र देतो. परमेश्वर तुम्हाला आदर देतो, परमेश्वर तुम्हाला सन्मान देतो. जर तुम्ही रोडवर फिरणारे खुळी लोक पाहिला, जे आपल्या वस्त्राचं ध्यान असतं, वस्त्र फाटलेले आहेत, मलिन झालेले आहेत, त्यांना लोकांच्या दृष्टीने किंमत नसते, तुच्छ असतं. तसं आमचं जीवन होणार नाही. परमेश्वर काय करतो, तुम्हाला आदरास करण्यासाठी पांढरे शुभ्र वस्त्र देतो. जर तुम्ही पांढरा पोशाख, स्टारचा ड्रेस घातला, पांढरा पोशाख घातला, एक इस्त्री केलेला ड्रेस, आणि जेव्हा तुम्ही लोकांच्या मध्ये जाता, लोक तुम्हाला आदरानं बघायला लागतात. का? चांगल्या पोशाखावरनं त्या माणसाची क्वालिटी करत असते. तसा देव उत्तम पोशाख तुम्हाला देतो. बायबल काय म्हणतं, ज्यावेळी डोळं उघडलेत त्यावेळी तिने नग्न आहे दिसलेत आणि तिने अंजिराची पानं घेतलीत आणि त्याचं जी पान होती तिने आपली वस्त्र केलेत आणि तिने ते घातलं. इथं वचन म्हणलेलं कठी वस्त्र केले आणि तिने घातलीत. त्यानंतर शिळोप्याचा वारा आला आणि आदामाला शोधण्यासाठी देव आले आणि आदामाला हाक मारता, आदामा आदामा आहेस कोठे. आदाम अंजिराच्या पानाच्या पाठीमागं लपल्या, झाडाच्या पाठीमागं लपलेला आणि तो लाजत होता देवासमोर जायला. ज्यावेळी माणसामध्ये पाप येतं, पती पत्नीमध्ये भांडणे येतात, अधर्म येतात, तर ते प्रार्थनेला बसत नाहीत लोक, ते देवापासून लांब जायला लागतात. दोघं पण लांब जायला लागतात. हे वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे. भांडण झाली की ते प्रार्थनेला बसत नाहीत, ते देवापासून लांब जायला लागतात. आणि देव येतात आणि आदामा कुठेच म्हणतात. आदाम म्हणतो, मी नग्न आहे आणि तुझ्यासमोर याला आम्हाला लाज वाटते. तुला कोण सांगितलं तू नग्न आहेस, असं परमेश्वर म्हणतात. जी स्त्री तू घडवलीस तिनं ते मला फळ दिलं, तिनं सुद्धा खाल्लं. स्त्रीकडे देव जातात आणि स्त्रीला काय म्हणतात की तू हे काय केलंस. स्त्री म्हणाली, सापानं मला हे भुलवलं आणि मी ते खाल्लं. सापानं मला भुलवलं आणि ते मला खायला भाग पाडलं आणि मी ते खाल्लं. आणि यहोवा देव त्या सापाला म्हणा, तू हे काय केलास. सर्व गुराढोरामध्ये, सर्व वनपशूमध्ये तू शापित आहे. जे लोक आज सापाची पूजा करतात ते लोक शापित आहेत, शापित आहेत लोक. हालेलुया. कारण सापाला देवाने शाप दिला आणि त्याला नमन केलं तर तो शाप त्यांच्यावरच आहे. आणि बायबल काय म्हणतं, तू पोटानेच राहशील आणि आयुष्याच्या सर्व दिवसात तू माती खाशील. आज लोक तीच करायला आहेत, माती खायला लागले, माती खायला लागल्या. हालेलुया. हे पहिला श्राप सापावर आला. दुसरा श्राप स्त्रीवर आला की प्रभूनं त्यांच्यामध्ये वैर उत्पन्न केलं सापामध्ये आणि स्त्रीमध्ये. आणि स्त्रीला काय शाप देतात परमेश्वरनं, म्हणजे श्राप आला तिच्यावर त्या पापामुळं, की तुझं दुःख व तुझं गरोदरपण पुष्कळपटीनं वाढवीन. तू दुःखाने लेकरे प्रसवशील आणि तुझा ओढा तुझ्या नवऱ्याकडे असेल, तो तुझ्यावर अधिकार चालवेल. एक पतीला सांगितलं की तो तुझ्यावर अधिकार चालवेल, कारण तुम्ही समप्रेमामध्ये होता, पण आता तो तुझ्यावर अधिकार करेल. तुझ्या गरोदरपणामुळं तर तुला दुःख येईल, तू प्रसवशील. आणि पुरुषाला परमेश्वरानं शापाचं म्हणजे पापाचं श्राप आलं की तू आयुष्याचं सर्व दिवस कष्ट करून खाशील, तुझ्यामुळं भूमी शापित आहे. तू आता आयुष्यभर कष्ट करून खाशील. आणि ह्यांना परमेश्वरानं त्या एदेन बागेतून बाहेर काढलं. आज तसंच असतं, शांततेच्या जीवनातून, आशीर्वादाच्या जीवनातून आपण बाहेर पडतो आपल्या ह्या चुकीमुळं. का? सैतान आम्हाला सांगतो आणि आम्ही त्याप्रमाणे वागतो, आमचं घर पडतं, देवच आमच्याविषयी राहत नाही. इथे हेच वचन सांगितलेलं आहे परमेश्वरानं. पतीला आणि पत्नीला तोडण्यासाठी साप आलाय. देवानं जे जोडलेलं आहे, देव जोडतो, मग तोडण्यासाठी कोणतरी येणारच की. मग देव जोडतो त्याला कुणीही वेगळं करणार नाही. पण सैतान इतका धूर्त आहे की तो मनुष्यामध्ये जाऊन ह्यांच्यामध्ये वाद उत्पन्न करतो. लगेच बघा, स्त्रीकडे येऊन म्हणतो, एका स्त्रीमध्ये शिरते, सैतान शिरतो एका स्त्रीमध्ये. ती येते तिच्या पत्नीकडे आणि ती म्हणते, अगं तुझा नवरा काल इकडं होता, तुझा नवरा काल तिकडं होता.
तुझा नवरा असं करत आहे, तुझा नवरा तसं करत आहे, तिच्यामध्ये ते विचार आहे. कारण ती आली नाही तर तिच्यामध्ये तो साप आला, सैतान आला ह्यांना तोडण्यासाठी. कारण ही जर एकत्र असली तर ह्यांनी भक्कम होणार, ह्यांनी अभिषेकामध्ये वाढणार आणि ह्यांची लेकरं सुद्धा आशीर्वादित होणार. बायबल म्हणतं तुम्हाला जर कौटुंबिक जीवन जर चांगलं करायचं आहे, स्त्रियांनी सुज्ञ होणं गरजेचं आहे आणि पुरुषानं धार्मिक होणं गरजेचं आहे. जर असं व्हाल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. हे करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन, आमेन.